नमस्कार मंडळी, मी सागर जाधव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज म्हणजे सध्या शिमग्याचा सण चालू आहे आणि सगळीकडे शिमगा हा कोकणामध्ये शिमगा म्हटलं तर सर्वात मोठा उत्सव असतो। म्हणजे गणपतीनंतर शिमगा हा मोठा उत्सव असतो। तर आज सगळीकडे शिमगा उत्सव चालू आहे। तर शिमगा उत्सवामध्ये होळी वगैरे लागल्यानंतर प्रत्येक गावची ग्रामदेवता ही त्या गावामध्ये तिच्या भक्तांच्या भेटीसाठी प्रत्येक घरोघरी जात असते त्यांच्या भेटीसाठी। तर मंडळीनो, अशाच प्रकारे आमच्याही गावची ग्रामदेवता आई किरमाई वगजाई ही भक्तांच्या भेटीसाठी आज आलेली आहे आमच्या वाडीमध्ये। तर पूर्ण वाडीमध्ये फिरणार आहे पालखी आज पूर्ण दिवसभर। तर आज त्याचाच आपला ब्लॉग आहे, व्हिडिओ असणार आहे। शिमग्यावरती पालखी आलेली आहे तर त्याचीच। तर मंडळीनो, भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 1 महिन्यावर नंतर मी व्हिडिओ टाकतोय आणि म्हणजे बोलायला गेलं तर यूट्यूबपासून मी लांबच होतो थोडा, काहीतरी आहे त्याच्यामुळे। तर मंडळीनं चला मग आज पालखी आले तर पालखी वाडीमध्ये फिरणार आहे। त्यासोबत आम्ही पण जाणार आहोत, पालखीसोबत फिरणार आहोत वाडीमध्ये पूर्ण दिवसभर। त्यानंतर रात्री पालखी नाचवणार आहेत। कशा प्रकारे पालखी नाचवली जाते, काय कसं डेकोरेशन केलेलं असतं, परत पालखीच्या सोबत दिवसभर फिरताना काय मजा येते, तर मी ते तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे। तर मंडळींनो, चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अशाच खूप सारे व्हिडिओ घेऊन येतो गावाकडच्या किंवा मुंबईकडच्या। तर मंडळींनो, चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि आजची व्हिडिओ ही नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आमच्या घरी पालखी येणार आहे। तर त्यासाठी रांगोळी काढलेली आहे अंगणामध्ये, आणि प्रत्येक घरामध्ये ही देव घरी येतो तेव्हा रांगोळी काढलेलं जातं। अंगण हे शेणाने सारवलं जातं, सडा रांगोळी असं काहीतरी बोलतात त्याला। तर तसंच आमच्या घरी पप्पा घरी एकटेच असतात, तर त्यांनी अगोदरच अंगण सारून ठेवलं होतं कालच। आणि आत्ता मी वाडीमध्ये पालखी फिरते तरी पण मी घरी आलो आणि मला रांगोळी काढायची होती यावरती। तर मी आता रांगोळी काढले अंगणामध्ये, पालखी येणार आहे म्हणून। तर मी तुम्हाला दाखवतो, आणि एक काहीतरी वेगळंच काढलं आहे मी यावेळी अंगणामध्ये। एक अशी रांगोळी म्हणजे तर दाखवते तीच काय आहे ती नेमकी, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी युनिक करायला पाहिजे। तर तेच मी केलं आहे। तर मी तुम्हाला दाखवतो ती रांगोळी काय आहे आणि त्याच्यामध्ये कसलं चित्रीकरण आहे ते। चला तुम्हाला दाखवतो मी ते। या साईडला इकडं आमचं घर आहे आणि ही अशी कॉर्नरवरून रांगोळी काढली आहे इकडे अशी या साईडला, आणि ह्या साईडून तिकडे समोर घर आहे। तर त्या घराच्या नंतर आमच्याकडे पालखी येणार, त्यामुळे ह्या साईडला इकडे मी हे सुस्वागतम लिहिलेलं आहे इकडे ह्या साईडला। आणि मेन म्हणजे जी गोष्ट तुम्हाला दाखवायची ती ह्या साईडला आहे, हे बघा, हे मला काढायचं होतं यावेळी। तर मी इकडे हे पालखी काढले रांगोळीमध्ये, त्याच्यामध्ये थोडे कलर भरलेत तर तुम्ही सांगू शकता की कशा प्रकारे दिसते, एकदम सांगा कशी दिसते। मला तर आवडले आहे। आणि वरती लिहिलं आहे चल जाऊ शिमग्याला। तर मित्रांनो, शिमगा चालू आहे तर त्यामुळे मी वरती लिहिले चल जाऊ शिमग्याला। आणि या साईडला घर आहे, आतमध्ये पालखी येणार आहे। आतमध्ये रांगोळी वगैरे नाही काढली, ती मम्मी काढणार आहे पालखीच्या इथं रांगोळी। आता बघूया मम्मी काढते की वहिनी काढते रांगोळी। तर मी माझं काम केलेलं आहे, मला हेच रांगोळी काढायचं होतं, त्यासाठी आलो होतो मी। आता वाडीमध्ये पालखी फिरते, बट आता आपण जाऊया तिकडे, कारण आता ऊन झालं आहे भरपूर, उन्हाचा गारपा पण वाढणार आहे आणि भरपूर वेळ झाले। तिकडे जायला पाहिजे पालखीकडे, कारण पालखीसोबत फिरायला लागतं। तर मित्रांनो, चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। चेहरा नाही दिसायला तुझा, त्या साईडला चेहरा पाहिजे। सावकाश रे सावकाश, चुकतंय ए या साईडला काय चेहरा, ओ या साईडला चेहरा सुद्धा मध्ये आला यार। फोटो मारू काय बोल, ताकद जाय त्याला बोल, कधी कर
घे चल घे. अरे बाहेरच फिरवली नाही. तर मित्रांनो संध्याकाळ व्हायला आली आता, कारण 4 वाजता आले, अजून प्रॉपर 4 नाही वाजलेत. तर मित्रांनो आत्ता पालखी आहे ना, तर ती खालच्या वाडीत गेले. खालच्या वाडीत म्हणजे आम्ही एकाच वाडीत असतो, वाडीचं नाव शिंदेवाडी, पण असं खालची वाडी आणि वरची वाडी असं. तर वरच्या वाडीतली घरं झाली सगळे, तर आता पालखी गेले खालच्या वाडीत. आता पुन्हा संध्याकाळपर्यंत तिकडेच पालखी असणार. आणि मेन तर संध्याकाळी मजा असते, तर ती दाखवायची आहे तुम्हाला. पण आता मी एवढं काय शूट करत नाही आहे व्हिडिओ वगैरे, बट सांगतो आहे मी तुम्हाला. तर मेन संध्याकाळी दाखवण्यासारखं आहे. तर बघूया आता आपण शूट करूया. माझ्यासोबत इकडे सागर आहे, कुठेतरी गेला होता तर तिकडून आला आहे, तोंडाला मास्क लावून, रुमाल बांधला नाही. म्हणजे चला आता आम्ही जातोय खालच्या वाडीत. खालच्या वाडीत आता पुन्हा संध्याकाळ होणार घरं घेईपर्यंत. म्हणजे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा.